नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक। एकदम सोपी उकड काढण्याची पद्धत आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे, 1 चमचा तूप घातलेला आहे, 1 चमचा दूध घातलेलं आहे आणि 1 वाटी पाणी घातलं म्हणजे आपल्याला 1 वाटीच पीठ घालायचं आहे। एकदम सोपी अशी पद्धत उकड काढण्याची आज आपण पाहतोय। आता थोडंसं गरम पाणी झालं की लगेच आपण पीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स करत असताना अजिबात गुठळ्या झालं नाही पाहिजे आणि कोरडं पीठ पण राहिलं नाही पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही आहे, त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता थोडा वेळ झाकण ठेवू आणि हे पीठ काढून घेऊया। आता ही उकड आहे ती आपल्याला गरम गरमच मळून घ्यायची आहे। थोडंसं तूप घालायचं म्हणजे हाताला चिकटणार नाही। आणि मळत असताना एकदम मऊ अशी उकड आपल्याला मळून घ्यायची आहे। जेवढी आपण चांगली ही उकड मळू तेवढे आपले मोदक एकदम छान होतात। मस्त अशी उकड आपली मळून झालेली आहे। आता सारण 1 चमचा तूप घातलेला आहे, त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे, थोडेसे परतून घ्यायचे। आता किसलेला नारळ आपल्याला घालायचा आहे। व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून जरा फास्ट प्रोसेस दाखवत आहे। थोडंसं तूप घालायचं, आता गूळ घालूया। मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। थोडीशी विलायची आणि खसखस यामध्ये घालायची। आता मोदक 2 मी बनवून घेतले होते, आता दुसरा अजून बनवताना मी दाखवत आहे। थोडंसं पीठ घ्यायचं, हातावरच पारी करायची किंवा तुम्ही पोळपाटावर लाटून पण पारी करू शकता। जेवढा मोठा मोदक बनवायचा आहे तेवढी मोठी पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे। छोटा मोठा साईजनुसार आपण हे मोदक बनवू शकतो। आता यामध्ये सारण घालूया। आता ह्या मोदकाच्या कळ्या पाडत असताना आपल्याला अगोदर छोट्या छोट्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत, खुणा करून घ्यायच्या आणि मग परफेक्ट आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत। अशा प्रकारे एकसारख्या अंतरावर आपल्याला ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। आता ज्या कळ्या आहेत त्या आपल्याला एका साईडला वळवून घ्यायच्या आहेत आणि हळूहळू आपल्याला मोदक बनवायचा आहे। अशा एका साईडला वळवून घ्यायच्या आहेत। एका साईडला वळवत असतानाच वरती मोदक आपल्याला बनवून घ्यायचा आहे। एकदम सोपी रेसिपी आहे। एकदम सोपा हा मोदक आहे। फक्त पीठ जेव्हा आपण मळतो तेव्हा पीठ आपलं चांगलं मळण्यात आलं की आपला मोदक एकदम छान होतो। अजून एकदा बनवून दाखवते।
आता अगोदर आपण कळ्या पाडून घेऊ आणि नंतर सारण भरून घेऊ. असं केलं तरी पण चालेल, दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता. जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने मोदक बनवू शकता. आता सारण भरून घेऊया आणि त्याच प्रकारे कळ्या पण आपल्याला एका साईडनी वळून घ्यायच्या आहेत आणि मोदकाचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. वरून चमच्याने पण आपण ह्या कळ्या करू शकतो अशा प्रकारे. दोन्ही प्रकारे मोदक आपण दाखवलेले आहे. जी सोपी पद्धत वाटते तुम्ही तशा प्रकारे हे मोदक बनवू शकता. उकड एकदा छान जमली की मोदक पण आपला छान जमतो. उकड काढताना फक्त प्रमाण लक्षात ठेवायचं आणि अशाच प्रमाणात मोदक बनवायचे सगळे. मी 1 वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे. अशा प्रकारे 2 वाट्याचं देखील तुम्ही घेऊ शकता. मोदक आपले तयार झालेले आहेत. मस्त असे मोदक आपले झालेले आहेत, बघू शकता. आता आपल्याला उकडायला ठेवायचे आहेत. चाळणीमध्ये मी केळीचं पान टाकलेलं आहे आणि हे मोदक ठेवलेले आहेत. आता यावर केशरची एक एक काडी लावायची. वरून आता थोडंसं पान झाकून घेऊ आणि हे स्टीम करून घेऊया. दहा मिनिट आपण ठेवलेले होते. 10 मिनिट झालेले आहेत. आता हे काढून घेऊया. थोडा वेळ थंड होऊ द्यायचे आणि आपले मोदक तयार झालेले आहेत. बघू शकता केशरचा रंग पण खूप छान आलेला आहे. उकडीचे मोदक आपले तयार झालेले आहेत. मस्त असे उकडीचे मोदक आपण एकदम झटपट बनवलेले आहेत, एकदम सोप्या पद्धतीने. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप सोप्या पद्धतीने उकड आपण काढून घेतलेली आहे. एकदम झटपट असे उकडीचे मोदक आपले तयार झालेले आहेत. हे मोदक 2 दिवस एकदम छान राहतात. फ्रीजमध्ये ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी थोडा वेळ स्टीम द्यायची आणि परत पहिल्यासारखे ते मऊ होतात. मोदक आपले करून झालेले आहेत. नक्की करून बघा, खूप सोपी रेसिपी आहे. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीत. धन्यवाद.